नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज 18 तारीख आहे आणि सकाळचे 6:30 वाजलेत. मला भरपूर उशीर झाला आहे आयवीला जायला. तर सेंडॅस्टोर स्टेशनच्या बाहेर आहे मी आता. बघूया इकडे टॅक्सी मिळते का. वरळी वरळी वरली वरली चलो. नशीब मला लगेच मिळाली टॅक्सी. तर काल भरपूर थकलेलो मी, आणि कारण कालच राईडला तुम्ही जी लास्ट राईडची व्हिडिओ बघितली ती माझी कालचीच राईड होती. काल मी आलो, त्यानंतर व्हिडिओ एडिट केली, याचं सामान वगैरे भरलं, ते करून मला झोपेपर्यंत 2:30 वाजले. म्हणून उठायला आज उशीर झाला. तर ठीक आहे, काय नाही, तसं पण 7:30 वाजता निघणार आहेत तिकडून, आणि 6 वाजता कॉलेजला बोलवलेलं. तर रिपोर्टिंग टाईम 6चा होता. तर बघूया कोण कोण आलं. मित्रांना पण फोन करून विचारतो. आता पोचलोय मी कॉलेजमध्ये, आणि बरीचशी लोक आली आहेत माझ्या अगोदरपासून. 7 वाजले आता, अजून अर्धा तास बाकी आहे. जवळजवळ 100च्या वर क्राऊड आहे, पण आत्ता 60च्या आसपास लोक आलेत. तर मी तुम्हाला सांगायचं राहिलं की कुठे चालली आहे आयवी. तर कॉलेजची आयवी चालली आहे सिल्वासाला. तर आयवी टोटल 4 दिवसांची असणार आहे. आज 18 तारीख, 19, 20 आणि 21. 21 तारखेला रिटर्न येणार आहे. तर त्या दिवशी तो ब्लॉग नाही करणार. तर या आयवीचे 3 ब्लॉग बनतील. चला आता आम्ही चाललोय, आता ह्याला आम्ही आता चाललोय. याच्यानंतर आम्ही सिल्वासामध्ये. आता 9:15 वाजलेत आणि आमची बस थांबली आहे इकडे. रॉयल गार्डन नावाचं एक रेस्टॉरंट आहे, इकडे नाश्ता करायसाठी आम्ही आता थांबलो आहे. तर बसमध्ये खूप खतरनाक गाणी चालू आहेत. ही गाणी तर मी नाही ऐकू शकत तुम्हाला, कारण कॉपीराईटचा इश्यू आहे. तर बघूया आता गाणी चेंज होत आहेत का आणि कसं आहे. फॅकल्टी पण आमची, तर आम्ही अटेंडन्स घेतली आणि त्यानंतर निघालो. तर लास्ट टाईम जी आपला ब्लॉग होता कालचा, त्याच्यामध्ये कॉलेजमधले माझे 3 मित्र होते. ते 3 फक्त एकच जण आला आहे आणि मी आहे. ते बाकीचे 2 जण नाही आले आयवीला. तर अजून कोण कोण आहे, कोणाकोणाला यायचं आहे ब्लॉगमध्ये. तर तसे तर सगळेच मित्र आहे, 100च्या 100 लोक. तर सगळ्यांना नाही घेऊ शकत. तर तो जो एक जण आला आहे आयवीला, तो आता मला भेटला आहे फायनली. बीत यांनी याबद्दल काल 3 बाईक थांबवलेल्या, आज यांनी कव्हर केला आणि आज 3 बस थांबवलं. 6चा टाइम होता आणि मी कितीला आलो? 7:30ला. 7:30 पावणे 8ला आला. याच्यासाठी सगळ्या बस थांबलेल्या, आणि याला नंतर फॅकल्टीच्या बसमध्ये बसवलं. तर का लेट झालं तुला सांग जरा. पण आपण जरा का लेट झालं भाई, कसं आहे माहिती आहे का, माझ्यासाठी झोप ही खूप महत्वाची आहे. अच्छा, झोपेच्या पुढे काय? बस 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 समजलं समजलं. झोपेच्या पुढे काय? आता आम्ही सिल्वासामध्ये पोचलोय. तर माझ्या मागे तुम्ही हॉटेलचं नाव बघू शकता, गोल्डन पॉन्ड रिसॉर्ट असं याचं नाव आहे. त्या याच्या बाजूलाच एक तळं दिसतंय. ते सुकलं आहे मला वाटतं, इकडून प्रॉपर दिसणार नाही. इकडे पाणी आहे अजून थोडंफार. तर बाहेरून तो हॉटेल चांगला दिसतंय. आज जाऊन बघूया. आम्हाला इथे येता 2 वाजले. तर ही जागा एक्झॅक्ट जर बघायला गेलं तर गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या मध्ये. तर तुम्ही जो लास्ट सीन बघितला त्यानंतर मी झोपून गेलो, म्हणजे जो डान्स वगैरे करत होते बसमध्ये त्याच्यानंतर. आणि मध्येच मी व्हिडिओ पण एडिट केली जी कालची थोडीफार राहिलेली माझी.
आणि ती व्हिडिओ आता मी अपलोड करेन. अजून आम्हाला रूम अलॉट नाही झाले, तर मग हॉटेल आता फिरतो थोडं आणि तुम्हाला दाखवतो की इकडे काय काय आहे का. इकडे पूल दिसतोय मला समोरच. तर रूम जोपर्यंत अलॉट होत नाहीत तोपर्यंत जेवून घ्यायला सांगितले, तर मी पण आता जेवून घेतो आणि बघूया जेवायला काय काय आहे. आणि इकडे भरपूर गरमी. आम्ही जसं बसमधून उतरलो, बस AC होती म्हणून नशीब, पण इकडे 30च्या वरच आहे टेम्परेचर. जागा पण चांगली वाटते. आमच्याकडे इकडे इंडियाज गॉट लेटरचा पॅनल पण आहे. आता 2:30-2:45 पर्यंत तर आमचं जेवणच चालू होतं. त्यानंतर रूमवर गेलो आणि काल रात्रभर झोपलो नाही, तर 2-3 तास झोपलो असेल, म्हणून सारखी झोप येते, झोप पूर्णच होत नाही. तर आता 4 वाजलेत आणि आम्हाला साईड सीइंगसाठी एका लेकला नेतात. दुधानी लेक नाव आहे. तर आता इथून किती वेळा माहीत आहे. एक बस तर निघाली आहे, परत लेटच आहे आत्ता पण. तर मगाशीच पोचलो आम्ही इकडे. जागा तरी खूप चांगली आहे आणि भरपूर मोठा लेक आहे हा. आणि इकडे आपल्याला बोटिंग करायची असेल तर ते पण अवेलेबल आहे. त्याचे चार्जेस वगैरे काय आहेत मी तुम्हाला दाखवतो आता. 400 रुपयापासून काहीतरी स्टार्टिंग आहे. तर आम्ही काय बोटिंग वगैरे नाही करणार आहे. तर आम्ही तर थोडासा इथे फिरतोय मी आणि पॅडी. अजून तुम्हाला माझी रूम पण नाही दाखवली आहे. माझे रूममेट्समध्ये कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो आता रूमवर गेलं. तर आता झोप पूर्णच नाही होत आहे, तर त्यामुळे आता तर सध्या आज रात्री जरा झोपेल तेव्हा बरं वाटेल. तर आत्तापर्यंत तुम्ही जे सगळे स्पॉट बघितले ते सगळे त्या साईडचे होते. तिकडून एक असा राईट साईडला रस्ता आहे, तिकडे असाच एक सेम डोम आहे. तर जशी आम्ही एंट्री केली सगळे तिकडेच होते आणि तिकडूनच ते बोटिंगचं वगैरे आहे. मग परत हा पुढचा जो डोम आहे इकडे मला वाटतं 10 लोक तरी आले असतील आणि बाकी 100मधले 90 लोक तिकडेच आहे. त्यानंतर इकडे थोडं पुढे आल्यावर या झाडाच्या मागे एक वॉच टॉवर सारखं आहे, तिकडे आम्ही आता चढलेलो. आणि
दोघंच. आणि इकडे एक छोटासा रस्ता आहे यायला, म्हणजे प्रॉपर रस्ता पण नाही, तिकडे एक फेन्सिंग तुटले म्हणून इकडे यायला. तर बघा ना कसं असतं की आता त्या लोकांना तिकडे गर्दीच आठवणार इकडे आल्यावर की बाबा आम्ही सिल्वासाला आलेलो या लेकला आलेलो, पूर्ण गर्दी होती. पण हा आत्ता जो आम्ही व्ह्यू एन्जॉय करतो थोडंसं आम्ही फेन्सिंगच्या या बाजूला आलो. तर दोघंच आहे आम्ही इकडे आणि फोटो पण काढावं असं वाटतं. माझ्या मागे बघा तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे. तर आम्ही आलो पहिले इकडे, तर 10 मिनटं शांत बसलो आणि एकदम सुकून आहे इकडे. आणि तर माझं तेच म्हणणं आहे की जर जिकडे पण आपण फिरायला जातो तिकडे आपण थोडं तरी एक्सप्लोअर करायला पाहिजे. एकदम पण असं रिस्क घेऊन नाही, पण जिकडे आपण जास्तीत जास्त फिरू शकतो, कारण तसेच आठवणी बनतात. कारण आता इकडे शांत मला पाण्याचा आवाज येतोय फक्त, आणि रातकिड्यांचा आवाज आता सुरू झाला आहे. आणि जो शांततेचा आवाज आहे जो फील करणार तो तिकडे मी गर्दीमध्ये नाही फील करू शकत. आणि ही आठवण फक्त माझ्यामध्ये आणि मीतमध्ये राहणार की आम्ही इकडे येऊन शांत बसलेलो, एक सुकून मिळालेला आम्हाला. तर भलेही आपण एखाद्या जागी फिरायला गेलो आणि तिकडे जर आपल्याला आवडला नाही तिकडची डेस्टिनेशन, तर आपण अजून तिकडे 2-3 जागेवर फिरून कदाचित त्याच्यापेक्षा चांगली डेस्टिनेशन आपण शोधून काढू शकतो. जसं आम्ही आता कालच डॅमला गेलेलो, तर तिकडे आम्हाला नाही एक जागा पहिली नाही आवडली, व दुसरीकडे तिसरीकडे असं आम्ही फिरलो. आम्ही ते प्रॉपर आम्हाला ती डॅमची जागा तर नाही मिळाली, पण ॲटलिस्ट आम्ही जे एक्सप्लोअर करण्यामध्ये जी मजा केली, तो ऑफ रोड केला, ते कदाचित आम्ही जर पहिलेच नाही आवडलं म्हणून निघून गेलो असतं तर ती मजा आम्हाला करता नसती आली. काय बोलतो मी? या सगळ्या आठवणीच राहतात ना रे. म्हणजे भले आपल्याला जागा जरी नाही आवडली तरी आपण आपल्या मित्रांसोबत फिरलो, बाईक काढली, ऑफ रोडिंग केली, त्यानंतर असेच आपण दोघे इकडे येऊन बसलो शांततेत. आता आपण काही चर्चा पण नाही करत, फक्त तो मावळता सूर्य आपण बघतोय, शांतता वाटते, चांगली एक मेमरी बनते. आणि हे मागे पण हे पत्र्याचं आहे, ते काय कळत नाही काय, कदाचित स्मशान पण होऊ शकतं. आम्हाला अजून एक नवीन मित्र पण भेटू शकतो. इकडे बसला पण असेल, माहित नाही आम्हाला. असं सगळं कळेल आता हॉटेलमध्ये. तर आता इकडे थोडा वेळ बसतो आणि मग हॉटेलवर जाऊन तुम्हाला आमची रूम दाखवतो. तर ही अशी काहीतरी आमची रूम आहे. एका रूममध्ये 4 लोक आहेत. माझ्यासोबत जय, सूरज, पॅडी आणि तसे आम्ही 4 आहे. इकडे एक मोठा बेड दिला आहे, इकडे एक सिंगल बेड आहे, अजून इथे खाली AC आहे, मिरर, एक TV आहे याच्यामध्ये, आणि वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठा आहे. तर ही अशी आता आमची रूम होती, तुम्ही बघितलंच. आणि अजून 2 दिवस आम्हाला इकडेच थांबायचं आहे. तर आज एकच पॉईंटला गेलेलो, उद्या कदाचित पहिले IV आहे, त्याच्यानंतर एक मंदिरात जाणार आहे, आणि अजून 2-3 साईड सीन आहेत. तर उद्या ब्लेझर वगैरे प्रॉपर घालायचं आहे, त्याची तयारी करून ठेवायची. परत ही व्हिडिओ पण बघूया, मी एडिट करतो, लवकरात लवकर टाकायला मी ट्राय करेन. ही व्हिडिओ माझी इथपर्यंतच होती. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझे ज्युनियर बघत असाल तर तुम्हाला कळेल आता पूर्ण सिरीजमध्ये की तुम्ही पण सेम जागेवरून जाणार आहेत. तर बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.